किंवा ईडीकडनं चौकशी केली जाईल असं बोललं जात होतं. सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते असणाऱ्या केतन तिरोडकरांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील या संदर्भामध्ये दाखल केली होती. मात्र आज ही याचिका फेटाळत लावत मुंबई उच्च न्यायालयाने थेट याचिकाकर्त्यांनाच ₹20,000 दंड जो आहे तो ठोठावला आहे. नेमकं उच्च न्यायालयामध्ये काय घडलं आणि ईडीची एंट्री या प्रकरणामध्ये का झाली नाही याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत माझ्यासोबत असणार आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, केतन तिरोडकरांनी ज्यावेळी याचिका दाखल केली त्यावेळी आता या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होईल असं वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात ईडीची एंट्री न होता उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांनाच 20,000चा दंड ठोठावला. नक्की संकेत या प्रकरणात जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच जेव्हापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण चालू झालं त्यानंतर मग खंडणीचं एक प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर वाल्मिक कराड हे नाव जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झालं. त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणाशी ज्या ज्या काही अपडेट येत होत्या त्यानुसार वाल्मिक कराडचं नाव जे आहे ते आणखी चर्चेत आलं गेलं आणि जेव्हा जेव्हा वाल्मिक कराड चर्चेत येत होता त्या वेळेस त्याच्या संदर्भातली एखादी प्रॉपर्टी सुद्धा चर्चेत येत होती. कारण आतापर्यंतही आपण पाहिलं तर वाल्मिक कराडच्या प्रॉपर्ट्यांची यादी संपत नाहीये. इतक्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत, इतकी सगळी बेहिशेबी मालमत्ता आहे. काही मालमत्ता स्वतःच्या नावावर आहेत, पत्नीच्या नावावर आहेत, मुलांच्या नावावर आहेत. इतकी सगळी माया वाल्मिक कराडने अवघ्या 25 ते 30 वर्षांमध्ये कमावली असं आपण म्हणू शकतो संकेत. कारण अगदी 20-25 वर्षांपूर्वी हाच वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंच्या घरी चक्क घरगडी म्हणून काम करत होता आणि तो आता इतक्या करोडोंचा मालक झालाय. मात्र या वाल्मिक कराडचा नेमका इन्कम सोर्स काय हे अजूनही आपल्याला माहित नाही आणि त्याचमुळे याचिकाकर्त्यांनी ही याचिका जी आहे ती दाखल केलेली होती. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 28 जानेवारीला ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेमध्ये संपूर्ण वाल्मिक कराडचं हे जे काही प्रकरण आहे, वाल्मिक कराडची ईडी चौकशी व्हावी, या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री व्हायला हवी, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती. मात्र आज आपण बघतोय की मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे आणि याचिका फेटाळताना चक्क जे याचिकाकर्ते आहेत त्यांनाच 20,000चा दंड सुद्धा आता भरावा लागणार आहे. त्याचबरोबर ही याचिका फेटाळताना कोर्टाने असं एक निदर्शनास आणून दिलंय, ज्यामध्ये कोर्टाने असं म्हटलंय की याचिकाकर्त्यांनी ही याचिका नेमकी का केली आहे किंवा अशी मागणी करण्याच्या मागे त्यांचा नेमका कुठला हेतू आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावत आहोत अशा पद्धतीचा एक आशय जो आहे तो कोर्टाने सादर केला, कोर्टाने बोलला आणि त्यानंतर ही याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे खरं तर ज्या प्रकरणाची चर्चा इतक्या सगळ्या स्तरावरती होताना पाहायला मिळते त्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीचा कोर्टाचा आज हा निर्णय आला. याचिका फेटाळल्यामुळे कुठेतरी या सगळ्यामध्ये वाल्मिक कराडला मात्र दिलासा मिळाला असं आपण म्हणू शकतो. कारण गेल्या काही दिवसांमध्ये वाल्मिक कराडच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत होती. वेगवेगळी प्रकरणं समोर येत होती, वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव चर्चेला येत होतं आणि असं सगळं हे असताना आज मात्र वाल्मिक कराडला अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच खरं तर संकेत आपण असं म्हणू शकतो की कुठेतरी दिलासा देणारी एक बातमी जी आहे ती समोर आली आहे. समृद्धी, या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे वाल्मिकची एक एक संपत्ती समोर येत असताना ईडीने स्वतःहून एंट्री करणं अपेक्षित होतं किंवा ईडीने स्वतःहून या सगळ्या अनुषंगानं तपास करणं गरजेचं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. आता तर उच्च न्यायालयानेच ती याचिका फेटाळून लावली. याकडे कसं बघतेस, काय सांगशील? नक्की संकेत आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये ईडी, सीबीआय असेल प्रचंड ऍक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळतात. इन्कम टॅक्स असेल या सगळ्यामध्ये आपण जर गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं, गेल्या काही वर्षांमध्ये खरं तर एक तर 2-2.5 वर्षांमध्ये पाहिलं तर संपूर्ण राज्यात नाही तर देशभरामध्ये अशा पद्धतीच्या कारवाया ज्या आहेत त्या अगदी धडाडीने चालू आहेत. अगदी विरोधी पक्षांच्या नेत्यांवरती सुद्धा अशा पद्धतीच्या कारवाया सातत्याने होत आहेत. त्यामुळे ईडी चं नाव आपण अनेकदा चर्चेत आलेलं पाहायला मिळतंय. मात्र या प्रकरणामध्ये ईडीने स्वतःहून एंट्री करावी असं सर्वसामान्य जनतेपासून सगळ्यांनाच वाटत होतं. अगदी म्हणजे सर्वसामान्य माणूस जरी आपण पाहिला या प्रकरणातला बीड परळी मधला एक ग्रामीण भागातला सर्वसामान्य माणूस ते मोठमोठ्या नेत्यांपर्यंत अनेकांनी ईडीची चौकशी व्हायला हवी, ईडीची या सगळ्या प्रकरणामध्ये एंट्री व्हायला हवी किंवा मग वाल्मिक कराडची ही सगळी जी संपत्ती आहे त्या संपत्तीवरती टाच यायला हवी अशा पद्धतीची मागणी केलेली होती. मात्र तरी सुद्धा हे अतिशय आश्चर्यकारक आपल्याला म्हणावं लागेल की इतकी सगळी संपत्ती समोर आलेली असताना या संपत्तीच्या मागे जो पैसा आहे तो पैसा कुठून उभा केला, तो पैसा कसा कमवला याबाबतची कुठलीही माहिती नसताना आणि दुसरीकडे खंडणी मागितल्याच्या इतक्या सगळ्या
प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडचं नाव समोर येत असताना ईडीने स्वतःहून तर एंट्री घेतलीच नाही, मात्र या सगळ्यामध्ये राज्य सरकार म्हणून सरकारचीही एक भूमिका असते, ती सुद्धा सरकार कुठेतरी पार पाडत नाहीये का, असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण इतक्या मोठ्या स्तरावर मागणी होत असताना आणि सगळंच जे वातावरण आहे, संकेत आपण बघतोय की अतिशय शंका कुणाच्याही मनात उपस्थित होतील अशा पद्धतीचं हे वातावरण आहे. जर वाल्मिक कराड निर्दोष आहे, जर त्याची संपत्ती ही अगदी चांगल्या मार्गाने कमवलेली आहे, तर का मग ईडीची चौकशी या सगळ्यामध्ये होत नाही, किंवा वाल्मिक कराडच्या या संपत्तीची चौकशी करून त्याने ही संपत्ती कुठून गोळा केली, कशी उभी केली, याची चौकशीच का होत नाही, अशा पद्धतीची मागणी आणि असे प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे खरं तर ईडीने स्वतःहून या प्रकरणात येणं अपेक्षित असताना आता थेट उच्च न्यायालयानेच याचिका फेटाळल्यामुळे कुठेतरी चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात आहे का, अशा सुद्धा चर्चा आता चालू झालेल्या पाहायला मिळतात. ज्यावेळी वाल्मिक कराड फरार होता समृद्धी, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृह विभाग आहे त्या देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी आणि सीआयडीला असे स्पष्ट आदेश दिले होते की या प्रकरणातले जे फरार आरोपी असतील त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबरोबरच त्यांची संपत्ती देखील जप्त करावी. मात्र आज तागायत त्या अनुषंगानं कुठलीच कारवाई झाली आहे याची एक साधी वन लाईन माहिती सुद्धा समोर आलेली नाहीये. नक्की या प्रकरणामध्ये म्हणजे अगदी सुरुवातीला ज्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरण चालू झालं होतं आणि चर्चेला गेलं होतं, त्यानंतर विधानसभेत सुद्धा याचे अतिशय गंभीर असे पडसाद उमटले, लोकसभेत सुद्धा उमटले आणि त्याच वेळी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांवरती प्रचंड प्रेशर क्रिएट झालेलं होतं, विरोधकांनी घेरलेलं होतं, सर्वसामान्य जनता प्रश्न विचारत होती, त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने आणि अर्थातच मुख्यमंत्री या नात्याने या प्रकरणामध्ये नेमकी पुढची कारवाई कशी कशी होणार आहे किंवा आतापर्यंत काय काय कारवाई झालेली आहे, या सगळ्याचा एक सखोल असा आढावा दिलेला होता. या आढावा देत असतानाच त्यांनी असं सांगितलं होतं की या प्रकरणातले जे सगळेच आरोपी आहेत, या आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. दुसरं म्हणजे शस्त्र परवाने रद्द केले जातील. त्याचबरोबर या सगळ्याच आरोपींची जी काही मालमत्ता आहे, या मालमत्तेवरती टाच आणली जाईल, अर्थात ही मालमत्ता जप्त केली जाणार आहे. अशा पद्धतीच्या सर्वच ज्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या किंवा भविष्यात जी काही कारवाई कशा अनुषंगाने होईल असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं संकेत, तर अगदी पुढच्या आठवड्याभरापेक्षाही कमी कालावधीमध्ये वाल्मिक कराड सरेंडर झाला होता. त्यामुळे अशी चर्चा होती की मालमत्तांवर टाच येईल किंवा मग संपत्ती जप्त होऊ शकते, या भीतीनेच वाल्मिक कराड सरेंडर झाला, अशी सुद्धा चर्चा त्या दरम्यान चालू होती. मात्र असं काहीच झालं नाही. वाल्मिक कराड सरेंडर झाला, त्याला आता अटकही झाली, त्याला सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. मात्र त्याच्या किंवा या प्रकरणातल्या कुठल्याच आरोपीच्या आतापर्यंत कुठलीही जी संपत्ती आहे त्या संपत्तीवर टाच आलेली नाहीये, कुठलीही संपत्ती जप्त झालेली नाहीये किंवा अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये ईडीने सुद्धा एंट्री केलेली नाहीये. हे सगळं नेमकं का होतंय किंवा मग स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्या गोष्टींसाठी शब्द दिलेला होता ते सुद्धा शब्द का पाळले जात नाहीयेत, मुख्यमंत्र्यांनी जे प्रॉमिस केले ते सुद्धा पाळले जात नाहीयेत का, अशा पद्धतीचे सगळेच प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यामुळे खरंच या प्रकरणामध्ये तपास यंत्रणा ज्या आहेत त्या नेमकं काय करतात आणि तपास यंत्रणा या पद्धतीने सुद्धा तपास का करत नाहीत. तपास यंत्रणांचा तपास अगदी चांगल्या पद्धतीने चालू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 2-3 काही गोष्टींची अपयश आहेत. पहिली म्हणजे कृष्णा आंधळे अजून सापडत नाही, दुसरीकडे विष्णू साठेचा मोबाईल सापडत नाही, तिसरीकडे सुदर्शन घुलेच्या मोबाईलचा पासवर्डच ओपन होत नाही. अशा पद्धतीच्या 2-3 जर प्रकरणं सोडली तर दुसऱ्या पद्धतीने आपण बघतोय की दुसरीकडून तपास यंत्रणांचा तपास मात्र चालू आहे आणि हाच तपास चालू असताना संपत्तीच्या दृष्टिकोनातून किंवा आर्थिक व्यवहार जे काही झाले त्या अँगलने तपास नेमका का केला जात नाही, हा एक खूप मोठा प्रश्न संकेत या प्रकरणामध्ये अजूनही अनुत्तरित असलेला पाहायला मिळतोय. समृद्धी, पुणे, सोलापूर आणि लातूर या ठिकाणची वाल्मिक कराडची जर आपण संपत्ती बघितली तर तीच काही कोटीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. वाल्मिकची पहिली बायको मंजिली कराड यांच्या नावावर 4.25 कोटीची आणि दुसऱ्या पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर साधारणतः 17.5 कोटीची ही संपत्ती दोघांची जर केली तर ती 22 कोटी रुपयांपर्यंत जाते. त्याची स्वतःची मालमत्ता, त्याच्या ड्रायव्हरच्या नावावर असणारी मालमत्ता, हे सगळं जर आपण पाहिलं, आपण त्याच्यावर आपले स्पेशल रिपोर्ट देखील केले होते. या व्यतिरिक्त आणखी कोणती प्रॉपर्टी समोर आली आहे का किंवा या प्रॉपर्टीच्या अनुषंगानं नेमका आता तपास यंत्रणा काय करतायत याबाबतची माहिती मिळाली आहे का? संकेत, आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की या प्रकरणाची कुठलीही माहिती अजून मिळालेली नाहीये. कारण आपण सुरुवातीपासून बघतोय सगळ्याच तपास यंत्रणा
ज्या ज्या तपास यंत्रणा या सगळ्या प्रकरणांमध्ये, दोन्ही प्रकरणात म्हणजे अगदीच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून ते खंडणी प्रकरणापर्यंत ज्या ज्या तपास यंत्रणा यामध्ये तपास करत आहेत, यापैकी कुठल्याच यंत्रणेने आतापर्यंत समोर येऊन मीडियाला काहीही सांगितलेलं नाहीये, एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाहीये किंवा नेमका तपास कसा चालू आहे याबद्दलची कुठलीही माहिती दिलेली नाहीये. म्हणजे अगदीच मीडियालाच काय, तर चक्क ज्या पीडित कुटुंबाबरोबर हे सगळं घडलेलं आहे त्या पीडितांना सुद्धा याबद्दलची कुठलीही माहिती तपास यंत्रणांकडून दिली गेलेली नाहीये. म्हणजे आपण अगदीच समजू शकतो की काही गोष्टी गोपनीय असतात तपासाच्या दृष्टिकोनातून, मात्र तरी सुद्धा काही गोष्टी गोपनीय ठेवून अगदी थोडासा तरी दिलासा देणाऱ्या काही गोष्टी आपण जनतेला, मीडियाला किंवा मग पीडितांच्या कुटुंबियांना सांगणं अपेक्षित असतं. मात्र असं कुठलंही प्रकार या प्रकरणामध्ये दिसत नाहीये. हाय प्रोफाईल केसेसमध्ये नेहमीच तपास यंत्रणा जी काही अपडेट आहे ती देत असतात, मात्र या प्रकरणात तसं काहीही झालेलं नाहीये. खरं तर ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्ट्या समोर आल्यात संकेत, आपण जर पाहिलं तर या सगळ्याच प्रॉपर्ट्या तपास यंत्रणांनी बाहेर काढलेल्या नाहीयेत. या सगळ्याच प्रॉपर्ट्या कुठल्या तरी सामाजिक कार्यकर्त्या, म्हणजे कधी अंजली दमानिया असतील, कधी कोणी तृप्ती देसाईच असतील, अशा पद्धतीच्या जे कोणी सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा मग मीडिया आहे, यांनी सगळ्यांनी मिळून या सगळ्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्या उजेडात आणण्याचं काम केलंय. मात्र या सगळ्यामध्ये तपास यंत्रणा नेमक्या काय करतात हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. आपण जसं म्हटलो की 17.5 कोटींची प्रॉपर्टी ही दुसऱ्या पत्नीच्या अर्थात ज्योती मंगल जाधव या नावावरती आहे, तर पहिली जी पत्नी आहे मंजली कराड यांच्या नावावरती जवळपास 4.25 कोटींची प्रॉपर्टी आहे. अजूनही या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जी प्रॉपर्टी ड्रायव्हरच्या नावावर आहे तिचा कुठलाही हिशोब ठेवलेला नाहीये. जी प्रॉपर्टी गार्डच्या नावावर असल्याचं बोललं जात आहे त्याचाही हिशोब नाहीये. तिसरीकडे आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी शेतजमिनी घेतलेल्या आहेत. या शेतजमिनी नेमक्या कुणाकुणाच्या नावावरती आहेत याबाबतची पूर्ण माहिती मिळालेली नाहीये. मुलांच्या सुद्धा नावांवरती प्रॉपर्टी आहेत त्याची सुद्धा माहिती मिळालेली नाहीये. आणि चक्क जर आपण पाहायला गेलं तर संकेत, या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत स्वतः वाल्मिक कराडच्या नावे असलेला असा एकच फ्लॅट आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालाय. म्हणजे जो वाल्मिक कराड इतका मोठ्या संपत्तीचा मालक आहे, मात्र आपण असं फक्त म्हणू शकतो की तो मालक आहे, मात्र कागदोपत्री जर पाहायला गेलं तर संपत्ती त्याच्या नावावर किती हे आपल्याला अजूनही माहित नाही. कारण ही सगळीच संपत्ती एकतर पहिल्या पत्नीच्या, दुसऱ्या पत्नीच्या किंवा मग आणखी कुठल्या तरी तिसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असलेली पाहायला मिळते. त्यामुळे वाल्मिक कराडच्या स्वतःच्या नावावर नेमकी किती संपत्ती आहे याचा अजूनही हिशोब आपल्याकडे नाहीये. त्याचबरोबर बाकीच्या या ज्या काही लोकांच्या नावावर, म्हणजे अगदी गार्ड असेल, ड्रायव्हर असतील, अशा पद्धतीच्या लोकांच्या किंवा काही मित्रमंडळी सुद्धा असतील, यांच्या नावावरती किती प्रॉपर्टी आहे, कुठे कुठे आहे याबद्दलची सुद्धा काहीच माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाहीये. मात्र हे नक्की आहे की वाल्मिक कराडची प्रॉपर्टी, जसं आपण म्हटलो की आतापर्यंत दोन्ही पत्नींच्या नावे मिळून आपल्याला 22.25 कोटींच्या आसपासचा हिशोब जो आहे तो लागतोय. नक्कीच इतकी प्रॉपर्टी त्याची नक्कीच नसणार आहे. कारण जर एखादा माणूस जो 2-2 कोटींच्या खंडण्या मागतोय, त्या माणसाची प्रॉपर्टी 22 कोटी नक्कीच नसणार आहे. इतक्या आलिशान गाड्यांमध्ये फिरतोय, इतकी हाय उच्चस्तरीय लाईफस्टाईल त्याची आहे, अगदी हाय स्टँडर्ड्स मेंटेन केलेले आहेत. त्यामुळे प्रॉपर्टी खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. हीच प्रॉपर्टी नेमकी किती आहे याचा हिशोब अजूनही लागलेला नाही. आणि या प्रकरणामध्ये सगळ्याच तपास यंत्रणा प्रॉपर्टीच्या दृष्टिकोनातून तपास का करत नाहीयेत हा एक मोठा प्रश्न अजूनही आहे. वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावरच अमेनोरा पार्क मधला एक अख्खा फ्लोअर आहे, ज्याची किंमत 75 कोटींच्या आसपास साधारणतः जाताना आपल्याला पाहायला मिळते. तो ड्रायव्हर अजूनही माध्यमांच्या समोर येत नाही किंवा तपास त्याचं नावही यंत्रणांची येत नाही. त्याचं नावही समोर येत नाही. आणि एकंदरीतच त्याची चौकशी झाली आहे का किंवा त्या अनुषंगाने काय झालंय का याबाबतची काहीच माहिती जी आहे ती अजूनपर्यंत समोर येताना पाहायला मिळत नाहीये. नक्की आपण बघितलं संकेत, आपण स्वतः सुद्धा टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून पुण्यातली जी काही प्रॉपर्टी आहे ती इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण काही ग्राउंड रिपोर्ट्स दिलेले आहेत. हे इतकं सगळं घडत असताना तपास यंत्रणा या सगळ्यामध्ये काहीच कसं करत नाहीत, आणि जर करत असतील तर ते सांगत का नाहीत? ऍटलिस्ट तुम्ही मीडिया असेल किंवा मग जे कोणी लोकप्रतिनिधी यासाठी झगडत आहेत ते लोकप्रतिनिधी असतील, पीडित कुटुंबीय असतील, त्यांना दिलासा देण्यासाठी का होईना तुम्ही थोडीशी माहिती का सांगत नाही? हा एक खूप मोठा प्रश्न आहे संकेत. या प्रकरणामध्ये अगदी आपण सुरुवातीपासून बघतोय की इतक्या सगळ्या प्रॉपर्ट्यांची यादी दिवसेंदिवस समोर येते. कुठे कोटींच्या घरात असलेले फ्लॅट्स आहेत, कुठे मोठमोठ्या शेत जमिनी आहेत, कुठे त्यावरती रिसॉर्ट बांधण्याचं काम चाललंय, एका ठिकाणी तर बंगल्याचं काम चालू झालं. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्याच्या नंतर चर्चा व्हायला लागली म्हणून बंगल्याचं कामच थांबवलं गेलं.
हे इतकं सगळं जर मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातंय, तर मग हे सगळं पोलिसांना माहित नाही का? किंवा तपास यंत्रणांना हे सगळं माहित नाही का? आणि जर माहित आहे, तर यावरती कारवाई का नाही? हा एक प्रश्न अनेक दिवसांपासून विचारला जातोय, ज्या प्रश्नाचं उत्तर कुणीच द्यायला तयार नाहीये. म्हणजे अगदी तपास यंत्रणाही देत नाहीयेत, पोलिसही देत नाहीयेत, कुठलाही लोकप्रतिनिधी जो या सगळ्यामध्ये जबाबदार प्रतिनिधी म्हणून पुढे येऊन काम करतोय, त्यांच्यापैकी कुणीही सांगत नाहीये. स्वतः देशाचे मुख्यमंत्री सुद्धा या सगळ्यावरती कुठलीही पद्धतीची प्रतिक्रिया देत नाहीयेत. फक्त तपास चालू आहे, तपास चालू आहे, तपास चालू आहे इतकंच सांगितलं जातंय. मात्र तपास कसा चालू आहे, कुठपर्यंत आला याविषयीची कुठलीही माहिती दिली जात नाहीये. आणि अर्थातच पुन्हा एकदा वाल्मिक कराड जो 25 वर्षांपूर्वी फक्त एक घरगडी होता, तो वाल्मिक कराड इतक्या करोडोंचा मालक कसा काय होतो? आणि कदाचित वाल्मिक कराडचा जर आपण म्हणतोय की इतक्या करोडोंचा तो मालक आहे, त्याचा इन्कम सोर्स अजूनही आपल्याला माहित नाहीये. म्हणजे वाल्मिक कराड कुठे नोकरी करतो का? किंवा त्याचा काही बिझनेस आहे का? कुठून त्याने ही सगळी संपत्ती जमा केली आहे? अगदी आपण जर संकेत पाहिलं तर बीड आणि परळीमध्ये त्याने 7 मजल्यांचं एक पूर्ण कमर्शियल कॉम्प्लेक्स विकत घेतलं केवळ वाईन शॉप तयार करण्यासाठी. म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे. केवळ वाईन शॉपसाठी जो माणूस 7 मजल्यांची पूर्ण इमारत खरेदी करू शकतोय, त्या माणसाकडे ही सगळी संपत्ती असेल किंवा हा सगळा पैसा नेमका कुठून येतोय हे आपल्याला माहित नाहीये. वाल्मिक कराडचा इन्कम सोर्स आपल्याला अजूनही माहित नाहीये, असं आपण चर्चा करतोय. मात्र हा इन्कम सोर्स नक्कीच कुठल्याही कायदेशीर मार्गाने नसेल. कारण प्रकरणामध्ये मी पुन्हा एकदा तेच म्हणतेय की वाल्मिक कराडच्या नावावर, स्वतःच्या नावावर केवळ आपल्याला आतापर्यंत एकच फ्लॅट असलेला पाहायला मिळतोय. सगळी संपत्ती ही दुसऱ्या कुणाकुणाच्या तरी नावावर आहे. कारण कुठेतरी चौकशीच्या कचाट्यातून वाचण्यासाठी किंवा कायदेशीर बाबींच्या कचाट्यातून वाचण्यासाठीची ही सगळी पळवाटा ज्या आहेत त्या शोधलेल्या आहेत का? म्हणूनच पहिली पत्नी, मग दुसरी पत्नी, मग किंवा मग दुसऱ्या पत्नीची मुलं असतील, ड्रायव्हर असेल, गार्ड असेल, मित्र असतील, अशा लोकांच्या नावावरती संपत्ती करून ठेवणं, जेणेकरून मग कधी आपल्यावरती अशी कुठली परिस्थिती ओढवली, जशी आत्ता ओढवलेली आहे, तशी जर परिस्थिती ओढवली तर मग आपल्याला कुठल्याही पद्धतीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार नाही किंवा मग मोठ्या पद्धतीची कुठलीही शिक्षा होणार नाही. या सगळ्यातून वाचण्यासाठी कदाचित आधीच हे सगळं प्लॅनिंग करून अशा पद्धतीच्या या प्रॉपर्ट्या गोळा केल्या. मात्र या प्रॉपर्ट्या स्वतःच्या नावावर न ठेवता इतरांच्या नावावर ठेवलेल्या कदाचित वाल्मिक कराडनी असू शकतात संकेत. त्यामुळे खरंच या प्रकरणामध्ये तपास यंत्रणांनी ऍक्टिव्ह होऊन या सगळ्यामध्ये अगदी ऍक्टिव्हली काम करणं अतिशय गरजेचं असल्याचं पाहायला मिळतंय. समृद्धी, इतकं सगळं होऊन सुद्धा वाल्मिक कराड अजूनही राज्य सरकारचा जी लाडकी बहीण योजना आहे, त्याचा परळीचा अध्यक्ष आहे आणि त्याच्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर अजूनही त्याचा तसाच उल्लेख पाहायला मिळतो. याच्याबाबत ना राज्य सरकार गांभीर्याने दखल घेत आहे, ना महिला बालविकास विभाग दखल घेतोय, ना संबंधित प्रशासन दखल घेताना पाहायला मिळतंय. नक्की याच प्रकरणात आपण पाहिलं संकेत, म्हणजे अगदी आपण म्हटलं की जवळपास 16 तारखेपर्यंतच्या पोस्ट ज्या आहेत त्या सोशल मीडियावर आहेत, ज्या वाल्मिक कराडच्या अकाउंट वरून करण्यात आलेल्या आहेत. अर्थात वाल्मिक कराडचं अकाउंट वाल्मिक कराड स्वतः वापरत असण्याची शक्यता फार म्हणजे फारच कमी आहे. म्हणजे अगदी 1-2% आपण म्हणू शकतो की वाल्मिक कराड स्वतः त्याचं इंस्टाग्राम प्रोफाईल असेल किंवा मग फेसबुकचं प्रोफाईल असेल ते वापरत असू शकतो. मात्र या सगळ्यामध्ये त्याची एक टीम असणार आहे इतकं तर नक्की. त्याचं अकाउंट सांभाळणारे दुसरे कोणीतरी मागचे लोक असणार आहेत. या लोकांनी सुद्धा इतकी सगळी चर्चा होऊन अजून सुद्धा त्याच्या प्रोफाईलचे बायो चेंज केलेले नाहीयेत. अजून सुद्धा त्याच्या प्रोफाईल मधून अध्यक्ष लाडकी बहीण योजना हा जो काही शब्द आहे, हे जे काही वाक्य आहे ते अजूनही हटवण्यात आलेलं नाहीये. आणि अजूनही या प्रकरणामध्ये सगळ्यात गांभीर्याची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावरती काही विधान करायला ते तयार नाहीयेत. दुसरीकडे जसं तू म्हटलास की अदिती तटकरे ज्या मंत्री आहेत या विभागाच्या, त्या सुद्धा या प्रकरणावरती तसं काही ठोस भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. खरंच वाल्मिक कराड या पदावर अजूनही आहे का? किंवा हे सगळं प्रकरण चालू झाल्यानंतर त्याचा राजीनामा घेण्यात आला का? किंवा त्याला निलंबित करण्यात आलं का? त्याला त्या पदावरून हटवण्यात आलंय का? याविषयीची कुठलीही माहिती अजून पर्यंत संकेत आपल्याला मिळत नाही. खरं तर आपण जर पाहिलं तर ही केस जी आहे गेल्या आपण 2 महिन्यांपासून आपण या सगळ्याच प्रकरणाचं इतकं सगळं रिपोर्टिंग करतोय, कव्हरेज करतोय. दिवसातून हजारो व्हिडिओज या सगळ्या प्रकरणावरचे रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इतकी हाय प्रोफाईल केस आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या केसवरती लागलेलं आहे आणि इतकी मोठी केस असून सुद्धा इतक्या बारीक सारीक तपास यंत्रणांकडून नेमक्या कशा राहतायत किंवा सरकार पण या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं बारीक सारीक लक्ष का देत नाही, जितकी बारीक सारीक गोष्ट आपण मीडिया म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करतो. आपण मीडिया म्हणून ज्यावरती बोलतो
तपास यंत्रणा मात्र बोलत नाहीत, लोकप्रतिनिधी बोलत नाहीत, जे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, स्थानिक नेते आहेत, ते मात्र बोलत नाहीयेत. विरोधक बोलून बोलून थकतायत, मीडिया बोलून बोलून थकते. मात्र या सगळ्यामध्ये ज्यांनी बोलायला हवं आणि जे बोलायला हवं ते अजूनही का बोलत नाहीयेत संकेत, हा एक खूप मोठा प्रश्न या प्रकरणामध्ये अजूनही आहे. आज 58वा दिवस आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा. अजूनही कृष्ण आंधळे सापडत नाहीये. तो विष्णू चाटेला फोन नाशिकमध्ये कुठे ठेवला ते सांगत नाहीये. सुदर्शन घुलेसाठी SIT 5 दिवसाची कोठडी मागून घेत होतं, का तर त्याच्या मोबाईलचं लॉक उघडायचं आहे. त्यानंतर ती 5 दिवसाची कोठडी संपते, पुन्हा त्याला 14 दिवसाची कोठडी मिळते. तरी ते मोबाईलचं लॉक उघडलं नाही उघडलं, आणि मोबाईलचं लॉक अलीकडं कुठल्याही सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन किंवा साध्या मोबाईलच्या दुकानात जाऊनही उघडता येतं. पण त्या अनुषंगाने का तपास झाला नाही किंवा त्या अनुषंगाने का माहिती समोर येत नाही, असे सगळे प्रश्न अनुत्तरित असताना आता मात्र ईडीची चौकशीच करायची नाही असा निर्णय उच्च न्यायालयाने देत थेट याचिकाकर्त्यांनाच दंड ठोठावल्याचा पाहायला मिळतोय. त्यामुळे समृद्धी, या सगळ्या प्रकरणामध्ये तपास यंत्रणांची भूमिका जी आहे ती अगदी सुरुवातीपासूनच कुठेतरी संशयास्पद असल्याचंच पाहायला मिळतंय. नक्की आपण असं म्हणू शकतो, कारण संकेत आपण जर काही दिवसांपूर्वी पाहिलं तर या सगळ्या तपास यंत्रणांमध्ये जो काही तपास झाला या तपासातून खरं तर वाल्मिक कराड हा या सगळ्यांचा म्होरक्या आहे असं आपण सुरुवातीपासून म्हणत होतो. वाल्मिक कराड हा आका आहे, हे बाकीचे सगळे चेले चपाटे त्याचे चेले आहेत असं आपण सुरुवातीपासून म्हणत होतो. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच बऱ्याचशा गोष्टी घडल्या, बरेचसे गुन्हे घडले असं आपण म्हणत होतो. मात्र या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तपास यंत्रणांनी वाल्मिक कराड हा म्होरक्या नसून तो केवळ टोळीचा सदस्य आहे आणि सुदर्शन घुले हा या टोळीचा म्होरक्या आहे असं दाखवलं गेलं. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच वाल्मिक कराडला वाचवलं जातंय का अशी चर्चा होत होती, आणि त्या चर्चेला कुठेतरी अगदी पाठिंबा देणारी भूमिकाच तपास यंत्रणांची आहे की काय अशा पद्धतीच्या घटना घडतायत. कारण आपण जर पाहिलं तर जो सुदर्शन घुले जो सुदर्शन घुले या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा त्याचा उजवा हात म्हणून ओळखला जातो, त्याचा राईट हँड आपण त्याला म्हणतोय. अगदी सुरुवातीपासून हे सगळं मीडियाला माहित आहे, सर्वसामान्य जनतेला माहित आहे, बीड आणि परळीच्या नागरिकांना ही गोष्ट माहित आहे की वाल्मिक कराडचा उजवा हात म्हणून हाच सुदर्शन घुले काम करत होता, विष्णू चाटे काम करत होता. खरं तर वाल्मिक कराड पहिला, त्याच्यानंतर विष्णू चाटे, त्याच्यानंतर सुदर्शन घुले, आणि मग ही बाकीची सगळी पिल्लावळ जी काय पाहायला मिळते ती. असं हे सगळं असताना तरी सुद्धा सुदर्शन घुलेला तुम्ही मुख्य आरोपी बनवता, आणि या सगळ्या प्रकरणामधला जो खरं तर मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड, त्या वाल्मिक कराडला केवळ तुम्ही गँगचा सदस्य बनवता. हे असं का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. वाल्मिक कराडला वाचवलं जातंय का, किंवा तपास यंत्रणांची सगळीच भूमिका या सगळ्यामध्ये अतिशय शंका उपस्थित करण्यासारखी आहे हे आपण सुरुवातीपासून म्हणतोय. आपण संकेत म्हणतोय की ही हाय प्रोफाईल केस आहे. या हाय प्रोफाईल केसकडे संपूर्ण राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. प्रत्येक स्तरावरती या गोष्टीची चौकशी होत आहे, चर्चा होत आहे. अगदी लहान मोठ्या गल्लीबोळांपासून, अगदी शाळेतल्या 7वी-8वीच्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, ते आपल्यासारख्या मीडिया चॅनल्स पर्यंत, ते लोकसभेपर्यंत या सगळ्या एका प्रकरणावरती जर चर्चा होत असेल, इतकं भयंकर हे प्रकरण असेल, तरी सुद्धा तपास यंत्रणा पुढे येऊन ज्या ज्या काही शंका जनतेतून उपस्थित होत आहेत, ज्या ज्या काही शंका मीडियातून उपस्थित केल्या जात आहेत, त्याला उत्तर देण्याचं काम या तपास यंत्रणांचं नाही का? आणि का नाहीये? जर त्यांचं काम नाहीये तर का तुम्ही समोर येऊन बोलू शकत नाही? अशा पद्धतीने संकेत जर आपण पाहिलं, एखादी हाय प्रोफाईल केस घडली, साधा एखादा ऍक्सिडेंट सुद्धा झाला एखाद्या कुठल्या तरी मोठ्या नेत्याच्या मुलाकडून, बिझनेसमॅनच्या मुलाकडून, तरी सुद्धा आपण त्याच्यावरती लगेचच त्या ठिकाणचे कोणी CP असतील, SP असतील, PI असतील, हे पुढे येऊन बोलतात, प्रतिक्रिया देतात. जो काही तपास चालू आहे त्यावरती प्रेस नोट्स काढल्या जातात, सांगितलं जातं. मात्र या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून काहीच सांगितलं जात नाही. का सांगितलं जात नाही, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये. जवळपास 60 दिवस व्हायला आलेले आहेत. 2 महिने या प्रकरणावरती संपूर्ण महाराष्ट्र नजर लावून बसलेला आहे, लक्ष ठेवून आहे. मात्र तरी सुद्धा या प्रकरणामध्ये काहीच साध्य होत नाहीये का? जो कृष्णा आंधळे या प्रकरणातला सर्वात लहान वयाचा आरोपी आहे, सगळ्यात कमी त्याला गुन्हेगारीची जाण आहे, गुन्हेगारीतला त्याचा जर अनुभव पाहिला तर सगळ्यात कमी आहे, तो कृष्णा आंधळे अजूनपर्यंत फरार राहतो. त्याचा कुठलाही ठाव ठिकाणा नाही. ज्या तपास यंत्रणा इतक्या मोठमोठे दावे करत असतात, आम्ही हे करू, आम्ही ते करू असं बोललं जातं, त्या तपास यंत्रणांना एका आरोपीला शोधून आणणं खरंच इतकं अवघड आहे का? त्या तपास यंत्रणांना वाल्मिक कराडला शोधणं सुद्धा अवघड झालं होतं. वाल्मिक कराडला स्वतःहून सरेंडर व्हावं लागलं.
वाल्मिक कराडला कुठल्याही तपास यंत्रणांनी पकडलं नाही. संकेत जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड सरेंडर होणार ही बातमी मीडियाला आदल्या रात्रीच कळालेली होती. आदल्या रात्रीपासून ब्रेकिंग न्यूज चालू झालेल्या होत्या. याचाच अर्थ जी बातमी मीडियाला कळाली ती बातमी तपास यंत्रणांना सुद्धा कळालेली होती. त्या दृष्टिकोनातून पुण्यातल्या सीआयडी ऑफिसच्या बाहेर संपूर्ण पोलीस बंदोबस्त अगदी पहाटेपासून लावलेला होता. म्हणजे अगदी ये रे बाबा तू आमच्याकडे ये आणि मग आम्ही तुला कसं सरेंडर करून घेतोय हे सगळं बघण्यासाठी तपास यंत्रणांनी संपूर्णपणे सीआयडीच्या बाहेर जर आपण पाहिलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. खूप मोठा फौजफाटा पहाटेपासून लावून ठेवला होता की वाल्मिक कराड कधीही सरेंडर होऊ शकतो. तर आपल्याकडे संपूर्ण पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे. मग हे जर तुम्हाला माहित होतं वाल्मिक कराड सरेंडर होतोय हे माहित होतं तर तो सरेंडर कुठून होतोय, तो आतापर्यंत कुठे आहे हे तुम्हाला माहित नव्हतं का? एका रात्रीत वाल्मिक कराडचं लोकेशन शोधणं का जमलं नाही? वाल्मिक कराड स्वतः एका ठिकाणी बसतो, व्हिडिओ बनवतो, तो व्हिडिओ व्हायरल करतो. तो व्हिडिओ कुणाच्या मोबाईलवरून व्हायरल केला गेला? या प्रकरणाची चौकशी कधी आतापर्यंत झाली का? या प्रकरणाची कधी चर्चा तरी झाली का? कधीच नाही झालेली. का नाही झालेली हा एक खूप मोठा प्रश्न या सगळ्या प्रकरणामध्ये संकेत पहिल्यापासून आहे. दुसरीकडे जसं तू म्हणालास अगदी सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन सुद्धा फॉरगेट पासवर्ड केलं तरी सुद्धा पासवर्ड ओपन करता येतो. अजूनही तुम्ही 5 दिवसांची पोलीस कोठडी एक पासवर्ड उघडण्यासाठी म्हणजे अगदी 5-10 सेकंदांचं काम करण्यासाठी तुम्ही 5 दिवसांची पोलीस कोठडी मागता. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मागता. मग या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत काय झालं? पासवर्ड उघडला गेला का? याची माहिती का नाही दिली गेली? हे सगळेच प्रश्न या सगळ्यामध्ये अजूनही प्रलंबित आहेत. दुसरीकडे विष्णू साठे जो नाशिकमध्ये मोबाईल फेकला असं म्हणतो. तिसरीकडे आपण बघतो की सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई समोर येतात. त्या म्हणतात की 15-16 तारखेला वाल्मिक कराड, विष्णू साठे हे दिंडोरीच्या आश्रमामध्ये होते. जर त्याने नाशिकमध्ये मोबाईल फेकला तर तो दिंडोरीच्या आश्रमाच्या जवळच फेकला असेल. कारण ज्या पद्धतीने म्हणजे आपण ज्याला लिंक्स म्हणतो ना संकेत, काही लिंक्स असतात किंवा काही डॉट्स असतात जे जोडत 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 आपण एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो, एखाद्या आरोपीपर्यंत पोहोचत असतो. तशा पद्धतीचे डॉट्स जोडलेच जात नाहीयेत का? हा खूप मोठा प्रश्न आहे. या प्रकरणामध्ये नाशिकच्या दिंडोरी आश्रमाची चौकशी झाली का? खरंच वाल्मिक कराड, विष्णू साठे या ठिकाणी आले होते का? आणि जर आले असतील तर याच परिसरामध्ये कुठेतरी त्यांचे मोबाईल फोन्स असू शकतात. मग त्याची चौकशी का नाही झाली? अगदी आपण जर पाहिलं तर एखादा पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेला जरी मोबाईल असेल तरी त्या मोबाईल पर्यंत पोहोचणं पोलिसांना शक्य होतं. इतक्या ऍडव्हान्स आपण आता नक्कीच झालेलो आहोत संकेत. तरी सुद्धा या पद्धतीने आपण अजूनही त्या मोबाईल पर्यंत पोहोचलेलो नाही. आपल्याला मोबाईलचा पासवर्ड ओपन होत नाहीये. आपल्याला एका आरोपीला अगदी चाटूर-माटूर आरोपी आहे, इतका कुणी मोठा आरोपी सुद्धा तो नाहीये. जो आरोपी ऑलरेडी 2 वर्ष फरार होता त्याला तुम्हाला शोधणं अजूनही होत नाही. फरार असताना तो बीडमध्ये येतो काय? गुन्हा एवढा मोठा करून परत फरार होतो काय? पैसे घेण्यासाठी तो महाराष्ट्रात येतो, परत कुठे जातो हे कुणालाच माहित नाही. जर आपल्याला इतकं संकेत कळलेलं आहे की गिरनारच्या मंदिरामध्ये या सगळ्या जणांनी 14 दिवसांचा मुक्काम केला. त्यानंतर पैसे संपल्याच्या नंतर मग कृष्ण आंधळेला पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यात आलं. मग गिरनार पासून महाराष्ट्रात येण्यासाठीचे असे किती रस्ते अवेलेबल आहेत? त्या रस्त्यांवरचे सगळ्या सीसीटीव्हीचे चेकअप जे आहेत ते झाले का? सीसीटीव्ही चेक केले गेले का? गुजरातहून महाराष्ट्रात येण्यासाठी असे काही खूप मोठे रस्ते नाहीयेत. अगदी 2, 5, 10 रस्ते असू शकतात. एकतर तो फ्लाईटनी येऊ शकतो किंवा रेल्वेनी येऊ शकतो किंवा बसनी येऊ शकतो. नेमका तो आला कसा? हे अगदी इतकं सोपं असताना सुद्धा कृष्णा आंधळे अजूनही सापडत नाही. हे आतापर्यंतचं या तपास यंत्रणांचं सगळ्यात मोठं अपयश आहे असं संकेत आपण म्हणू शकतो. आणि या सगळ्या प्रकरणात सुरुवातीपासूनच तपास यंत्रणांची जी सगळी भूमिका आहे ती अतिशय शंका उपस्थित करण्यासारखी होती. आपण पाहिलं की अनेक तपास यंत्रणांमधले जे आरोपी होते, अनेक जे अधिकारी होते, या अधिकाऱ्यांची सुद्धा बदली करण्यात आली होती. कारण ते अधिकारी कुठल्या ना कुठल्या कारणाने वाल्मिक कराड असेल किंवा या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांच्याशी कनेक्टेड होते, त्यांच्याशी काहीतरी पूर्वीचे संबंध असलेले हे सगळे अधिकारी होते. त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं. मग नवीन पुन्हा एकदा समिती गठीत करण्यात आली, नवीन अधिकारी घेण्यात आले आणि हे सगळं होऊन सुद्धा नवीन अधिकारी घेऊन सुद्धा काय मग साध्य झालं या सगळ्यातून? याचा अजूनही आपल्याला उत्तर मिळालेलं नाही. आणि हेच खरं आहे, तपास यंत्रणा काय करतायत या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्र मागतोय आणि अजूनही याचं उत्तर आपल्याला मिळालेलं नाहीये. जो कृष्ण आंधळे फरार होतो समृद्धी, ज्याचा तू उल्लेख केलास की जो 2 वर्षापासून फरार आहे हे कोण सांगतंय? बीडचेच पोलीस प्रसिद्धीपत्रक काढून सांगतायत. तो कृष्ण आंधळे बीडमध्ये येतो. जे 29 नोव्हेंबरचं जे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं होतं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो. PR राजेश पाटील जे आहेत ते खाकी वर्दीमध्ये त्या ठिकाणी दिसतात. असं सगळं असताना सुद्धा मग पोलीस गुन्हेगारांसोबत होते. मग राजेश पाटलांनी त्यांच्या वरिष्ठांपर्यंत ते का पोहोचवलं नाही? मुळात राजेश पाटील तिथं काय करत होते हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
आणि कृष्णा आंधळे जर तिथं येऊन जातो, गुन्हा सगळं प्लॅनिंग त्यांचं ठरतं संतोष देशमुखांच्या हत्येच्या संदर्भातलं त्या अनुषंगानं, तर मग पोलीस प्रशासनाने त्याच वेळी कृष्णा आंधळेला का पकडण्याचे प्रयत्न केले नाहीत किंवा त्या अनुषंगाने का तयारी केली नाही, हे देखील अजूनही महाराष्ट्राला पडलेलं कोड आहे किंवा हे सगळं अजूनही अनुत्तरित असल्याचंच पाहायला मिळतं. किंवा त्या पी.आय. राजेश पाटलांविरोधात असे कोणते पुरावे नंतर मिळाले की ज्याच्यावरून त्यांचं निलंबन झालं, याबाबतही कमालीची गुप्तता जी आहे ती बाळगली जाते. नक्कीच आपण जर पाहिलं संकेत, या प्रकरणामधलं ज्या सीसीटीव्ही बद्दल आता आपण बोलतोय, विष्णू साठेच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेरचं हे सीसीटीव्ही फुटेज होतं. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळेच आरोपी जे खंडणी प्रकरणातले आरोपी आहेत, म्हणजे अगदीच सुधीर सांगळे वगैरे असे एक दोन जण जर सोडले तर बाकीचे सगळे जण या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहेत. वाल्मिक कराड आहे, वाल्मिक कराडचं अगदी थाटामाटात स्वागत केलं जात आहे, त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याच्याबरोबर फोटो काढले जात आहेत, त्याचे रील्स बनवले जात आहेत, रील्स व्हायरल सुद्धा केले जात आहेत. सुदर्शन घुलेच्या अकाउंट वरती अजूनही हे रील जसेच्या तसेच आहेत. आणि हे सगळं असताना आपण जर पाहिलं तर हत्येच्या जवळपास 10 दिवस आधीचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. म्हणजे हत्येच्या 10 दिवस आधी कृष्णा आंधळे बीड मध्येच होता, परळीमध्येच होता. मग तो या 10 दिवसात पण तिथेच असू शकतो ना. जर आपण आपण म्हणतोय की 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली, 10 दिवस आधीचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये जो कृष्णा आंधळे आपल्याला तिथे पाहायला मिळतोय, तो पुढच्या 10 दिवसात सुद्धा तिथेच असेल का? तो मग गुन्हा करण्यासाठी पुन्हा, म्हणजे 29 तारखेला तो जेव्हा या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसला त्यावेळेस कट सगळा रचला गेला, खंडणी मागितली गेली आणि त्याच्यानंतर तो पुन्हा फरार झाला, म्हणजे बीड मधून बाहेर गेला आणि पुन्हा मग 9 डिसेंबरला हत्या करण्यासाठी संतोष देशमुखांची पुन्हा तो बीडमध्ये आला आणि मग संतोष देशमुखांची हत्या केली, मग पुन्हा फरार झाला. हे इतकं सगळं सोपं आहे का? जे राजेश पाटील खाकी वर्दी घालतात, पोलीस म्हणून घेतात आणि ते स्वतः या आरोपींबरोबर फिरतात, गुन्हेगारांबरोबर फिरतात, यांना हे माहित नव्हतं का की हाच कृष्णा आंधळे 2 वर्षांपासून इतक्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार आहे? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे आपण बघतोय संकेत, या प्रकरणामध्ये आतापर्यंत तब्बल 2 वेळा हाच कृष्णा आंधळे आम्हाला हवा आहे, त्याला बक्षीस जाहीर केलेलं आहे, जो कोणी त्याला शोधून आणून देईल किंवा त्याच्याबद्दलची माहिती देईल त्याला आम्ही बक्षीस देणार आहोत, अशा पद्धतीची पत्रकं काढण्यात आली, त्याला फरार घोषित करण्यात आलं. मात्र या सगळ्यातून काय साध्य झालं? काहीच साध्य झालं नाही. संकेत, आपण जर पाहिलं तर आपण, म्हणजे मी अगदी एक जी केस आहे या केसची तुला आठवण करून देऊ इच्छिते. बोबदेव घाटामध्ये एक अशाच पद्धतीचं बलात्काराचं प्रकरण घडलं होतं. सामूहिक बलात्कार झाला, संपूर्ण पुणे शहराला, पुणे जिल्ह्याला हादरवून टाकलं होतं. या घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. या प्रकरणातले जे 3ही आरोपी होते, या 3ही आरोपींचे 1 दिवसाच्या आतमध्ये स्केच तयार करण्यात आले. अगदी म्हणजे आपण त्या जर ठिकाणी पाहिलं तर इतका दाट अंधार होता, या अंधारामध्ये हा सगळा गुन्हा घडलेला होता. तरी सुद्धा ज्या पीडित होत्या, त्यांच्या बरोबरचे जे कोणी होते, त्यांच्या माध्यमातून सगळ्या आरोपींचे स्केच काढण्यात आले. हे स्केच दुसऱ्याच दिवशी व्हायरल सुद्धा करण्यात आले. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं संकेत तर 7-8 दिवसांमध्ये या सगळ्या प्रक्रिया जी आहे, तपास यंत्रणा इतक्या ऍक्टिव्ह झालेल्या होत्या की या प्रकरणातले 1-2 आरोपी तातडीने ताब्यात सुद्धा घेण्यात आले. म्हणजे अगदी लहान मोठ्या गुन्ह्यांमधले आरोपी सुद्धा इतक्या सहजपणे शोधणं शक्य होतं. स्केच जाहीर केले जातात आणि मग त्यांच्यावर बक्षीसच ठेवली जातात. त्यानंतर हे आरोपी मिळून येतात. हा एकच आरोपी असा कुठे लपलाय? मग त्यांनी प्लास्टिक सर्जरी केली आहे का? त्याचा फोटोच कुणाला सापडत नाहीये. तू मला सांग संकेत, हा जो कृष्णा आंधळे आहे, या कृष्णा आंधळेवरती दिवसाला किमान 100 बातम्या प्रसारित होतात. सोशल मीडियावरती जर पाहायला गेलं तर किमान 500 बातम्या प्रसारित होत असतील, फोटोज व्हायरल होत असतील, इमेजेस व्हायरल होत असतील. असं जर आपण म्हटलं तर मग सगळं मिळून हा कृष्णा आंधळे याचा चेहरा इतका लक्षात राहण्यासारखा चेहरा आता बनलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या चेहऱ्याच्या व्यक्तीला कुणीही अगदी सहज ओळखू शकतं. मग या कृष्णा आंधळेला शोधणं इतकं अवघड का? तुम्हाला जनतेकडून कुठलीच माहिती येत नाहीये का? किंवा तुम्ही जर जाहीर केलंय की आम्ही बक्षीस देऊ, तर तुम्हाला कुठलीच माहिती अजूनपर्यंत मिळाली नाही का? आणि जर मिळत नसेल तर साहजिक आहे की मग हा महाराष्ट्रात नाहीच आहे, महाराष्ट्रात नाहीये म्हणूनच तो त्याची कुठलीही माहिती तुम्हाला आतापर्यंत मिळत नाही. मग महाराष्ट्रात नाहीये तर कुठे आहे? राज्यात कुठे दुसरीकडे गेलाय का? किंवा मग तो राज्याच्या बाहेर गेलाय का? की मग देशाच्याच बाहेर गेलाय? या प्रकरणातला एक आरोपी जो सुदर्शन घुले आहे, तो या आधीच्या एका गुन्ह्यामध्ये फरार असताना चक्क नेपाळला जाऊन बसला होता. नेपाळमध्ये त्यांची सोय कुणी केलेली होती? गुजरातमध्ये यांची सोय कुणी केली? हा एक प्रश्न आहे. मग हाच कृष्णा आंधळे इतक्या दिवसांसाठी, म्हणजे अगदी 50-55 दिवसांपासून तो गायब होतो आणि तो कुणालाच सापडत नाही, फरार घोषित केला जातो. अजूनही त्याबद्दलची कुठलीही माहिती नाही. मग हा कृष्णा आंधळे नेपाळला गेलाय का? याची चौकशी झाली का? हे सगळं का पाहिलं जात नाही? आपण जर संकेत पाहिलं
तर आता जर आपण पाहिलं तर टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झाली आहे की एआयच्या माध्यमातून अनेक जुने गुन्हे म्हणजे अगदी 20, 25, 30 वर्षांपूर्वीचे सुद्धा काही गुन्हे जे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या राज्यांच्या पोलिसांकडून सोडवले जात आहेत एआयच्या माध्यमातून. इतकं आपलं तंत्रज्ञान जे आहे ते विकसित झालेलं आहे. या विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला या कृष्ण अंधळेला पकडता आलं नाही का? या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला एका फोनचा पासवर्ड सुद्धा ओपन करता आलेला नाहीये का? मग आपण काय करतोय? जे पोलीस अधिकारी या सगळ्या तपास यंत्रणांमध्ये आहेत, हे इतके उच्च शिक्षित आहेत, त्यांच्याबरोबर इतके ऍडव्हान्स टीम आहे, फॉरेन्सिकची टीम इतकी सगळी मोठी आहे, तरी सुद्धा इतक्या क्षुल्लक कारणांवरती आपलं अपयश जे आहे ते चर्चिलं जातंय. हे खरं तर तपास यंत्रणांसाठी सुद्धा अगदी दुर्दैवाची गोष्ट आहे संकेत, असं म्हणावं लागेल. आज राज्याचे मुख्यमंत्री बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते समृद्धी, आणि संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा बीड दौरा होता. अनेक विकास कामांचं देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालं. निश्चितच महाराष्ट्राचा विकास जो आहे तो व्हायला पाहिजे, आणि राजकीय सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला ठेवून विकास जो आहे तो व्हायला पाहिजे. मात्र बीड जिल्ह्यात जाऊन, आष्टी तालुक्यात जाऊन, ज्या ठिकाणी नाहून केजचं अंतर अगदी काही किलोमीटर आहे, अशा ज्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी घटना घडली आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या घटनेचे पडसाद उमटत आहेत, त्या घटनेवर एक साधं चकार अक्षरही देवेंद्र फडणवीसांनी आज त्यांच्या भाषणामधून जे आहे ते काढल्याचं पाहायला मिळालं नाही. किंवा मग संतोष देशमुखांच्या परिवाराला देवेंद्र फडणवीस भेटायला जाणार आहेत का, किंवा मग संतोष देशमुखांच्या परिवाराला भेटण्यासाठी आष्टीमध्ये ज्या ठिकाणी तो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी बोलवणं अपेक्षित होतं, हे सगळं का झालं नाही, किंवा फडणवीस याच्यावर का बोलले नाहीत? मग एवढे सगळे पुरावे बाहेर येऊनही तपास यंत्रणा का प्रयत्न करत नाहीत? गृह विभाग का त्या अनुषंगाने ऍक्शन मोडवर येत नाही? असे सगळे प्रश्न आता नव्याने उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच संकेत, आपण जर पाहिलं तर या सगळ्याच प्रकरणामध्ये अगदी एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला अशी म्हणावी लागेल की जेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, जे सगळे विरोधक आहेत ना या प्रकरणामधले, म्हणजेच प्रत्येकच कुठल्याही पक्षांचे घेऊन चालतो, सगळ्याच पक्षांचे जे विरोधक आहेत, जे टीका टिप्पण्या करतात, या सगळ्यांनीच आतापर्यंत थेटपणे मुख्यमंत्री यांना कधीही कुठलीही टीका केलेली नाहीये. पहिल्यापासून सगळ्यांना असंच वाटतंय की देवेंद्र फडणवीस हे चांगले नेते आहेत, धडाडीचे नेते आहेत, कर्तबगार नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे दुर्दैवीच आहे. मात्र ते स्वतः या प्रकरणाची दखल घेऊन गांभीर्याने सगळ्या गोष्टींच्या सूचना देतील आणि त्यानंतर तपास यंत्रणा त्यांच्या सूचनांना फॉलो करून जे कुणी पीडित आहेत त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सगळ्याच लोकप्रतिनिधींना आहे. म्हणजे अगदी जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांवरती कधीही लांछन उडवलेलं नाहीये, त्यांच्यावर थेटपणे कधीही टीका केली नाही. सगळ्यांना, अगदी मीडियापासून सगळ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अतिशय अपेक्षा आहेत. धडाडीचे मुख्यमंत्री आहेत, करून दाखवू शकतात त्यांनी जर ठरवलं तर, असं सगळ्यांना वाटतंय. मग तरी सुद्धा सुरुवातीपासून आपण असं म्हटलं की ज्या देवेंद्र फडणवीसांनी या कुटुंबियांची भेट घेणं अपेक्षित होतं, सुरुवातीपासून 2 महिने व्हायला आले तरी सुद्धा स्वतःहून फडणवीस त्यांच्या घरापर्यंत गेले नाहीत. आज अतिशय दुर्दैवाची गोष्ट संकेत आपल्याला म्हणावी लागेल की ज्या सुरेश धसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून आवाज उठवला, त्याच सुरेश धसांनी हा सगळा जो कार्यक्रम आहे त्याचं आयोजन करण्यामध्ये सुरेश धसांचा मोठा वाटा होता. आपण जर पाहिलं तर 2 दिवसांपासून ते या सगळ्यावरती व्हिडिओ बनवून आपल्या अकाउंटवरती पोस्ट करत होते. अशा पद्धतीचा फडणवीसांचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला जनतेने उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आवाहन ते करत होते. या सुरेश धसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आपण भेटूयात असं सांगितलं नसेल का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे संकेत. कारण आपण जर पाहिलं तर बीडमध्ये तुम्ही जाता, बीड मधल्या विकास कामांचं तुम्ही उद्घाटन करता, पण तिकडे माणुसकी तडफडत पडलेली आहे, माणुसकीला न्याय मिळत नाहीये. संतोष देशमुख यांच्या मुलीची अवस्था जर आज आपण पाहिली तर 10वीत मुलगी आहे ती मुलगी 10वीत आहे, त्यांचा मुलगा त्यापेक्षा लहान आहे. त्या कुटुंबियांवरती नेमकं काय सगळं चालू आहे, त्यांच्यावरती कशी परिस्थिती आलेली आहे, ओढवलेली आहे, या सगळ्यावरती सगळ्यांच्याच मनात अगदी त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे. सगळेजण भावनिक होताना पाहायला मिळतात. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस इतक्या जवळ जाऊन सुद्धा तिथपर्यंत का गेले नाहीयेत, हा खूप मोठा प्रश्न आहे. सगळ्यात मोठं मला या प्रकरणामध्ये संकेत असं वाटतं की खरं तर मुख्यमंत्र्यांनी विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः तिथं जाणंच कदाचित अपेक्षित नव्हतं. का जायला पाहिजे? जर एखाद्या जिल्ह्यातलं, एखाद्या गावातलं प्रकरण, इतकं गंभीर प्रकरण सध्या संपूर्ण देशभरात गाजतंय, तुम्ही त्याच ठिकाणी विकास कामांच्या उद्घाटनासाठी जाता.
मात्र तुम्ही त्यांच्या कुटुंबियांना भेटत नाही. मला कदाचित असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या ठिकाणी प्रत्यक्षात आले नसते तरीही एक वेळ चाललं असतं. ते आल्यामुळे त्यांच्यावरती ही जी टीकेची झोड आहे ती जास्त गांभीर्याने उठताना आता आपल्याला पाहायला मिळू शकते. फडणवीसांनी आपण आयतं कोलीत हातात देतो ज्याला म्हणतात ना, तशा पद्धतीचं हे सगळं प्रकरण आता सध्या झालेलं आहे की फडणवीस तिथपर्यंत गेले, मात्र या सगळ्या कुटुंबियांना भेटले नाही. त्यामुळे आता कुठेतरी विरोधक जे आहेत ते आणखी आक्रमकपणे या सगळ्यावरती तुटून पडताना या सगळ्या तपास यंत्रणा आणि सगळेच लोकप्रतिनिधी, राज्य सरकार ज्यांच्यावरती आहे त्या सगळ्यांवरती तुटून पडताना कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे खरंच आपण बघितलं की संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आता स्वतःहून काही नेत्यांच्या भेटीला जात आहेत. नेत्यांनी त्यांच्याकडे येणं अपेक्षित असताना सगळे जाऊन आले, मग तुम्हीच का नाही गेला? तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही अतिशय कर्तबगार नेते म्हणून प्रसिद्ध आहात, मग तुम्ही जाणं अपेक्षित होतं. तुम्ही सुरुवातीलाही नाही गेलात आणि तुम्ही आताही गेलेला नाहीयेत. अगदी म्हणजे काही अंतरावरती जाता, काही किलोमीटरचं अंतर तुमच्यामध्ये असतं आणि तरी सुद्धा तुम्ही भेटत नाही, तुम्ही विचारपूस करत नाही, सांत्वनपर भेट घेत नाही किंवा नसेल तुम्हाला मीडियाला काही सांगायचं, नसेल तुम्हाला प्रेस नोट काढायच्या, ठीक आहे. पण तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या कुटुंबियांना तरी तपास कुठवर आलाय हे सांगायचं होतं किंवा पुढे तुमच्या काय भूमिका असणार आहेत हे सांगायचं होतं. हे सगळं न सांगून कुठेतरी मला पुन्हा एकदा असंच वाटतंय की देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण जे आहे ते स्वतःहून ओढवून घेतलेलं आहे. टीकेची झोड जी काही उठणार आहे ती स्वतःहूनच फडणवीसांनी ओढवून घेतली असं म्हणावं लागेल. आणि दुसरीकडे जे सुरेश धस या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून अतिशय मोठ्याने आवाज उठवत होते, अतिशय मोठमोठी प्रकरणं त्यांनी बाहेर काढली, त्या सुरेश धसांनी सुद्धा अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीसांना विनंती केली असेल का? हा एक खूप मोठा प्रश्न संकेत या प्रकरणामध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. समृद्धी, या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर राज्याच्या गृह विभागाने म्हणजे एकेकाळी राज्याच्या गृह विभागाकडे खूप चांगल्या नजरेने पाहिलं जात होतं, कार्यक्षम विभाग म्हणून पाहिलं जात होतं. जी ओळख आहे की धडाडीने काम करणारा विभाग म्हणजे गृह विभाग. तर या गृह विभागाने आता पुन्हा एकदा अगदी त्याच पद्धतीने काम करून जो दोषी असेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा देऊन याच गृह विभागासाठी रस्सीखेच चालू होती, कित्येक दिवस चालू होती की आमच्याकडे यायला पाहिजे, आमच्याकडे आला तर आम्ही चांगलं काम करून दाखवू. मग हे चांगलं काम खरंच होतंय असं वाटतंय का संकेत तुला? निश्चितच समृद्धी, यामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे विधानसभेच्या बघ तू जसं सांगितलं तसं याच गृह विभागावरनं मोठी रस्सीखेच सुरू होती. 23 नोव्हेंबरला विधानसभेचे निकाल लागतात. स्पष्ट बहुमतामध्ये महायुतीला बहुमत जे आहे ते मिळतं. एकट्या भाजपला 132 जागा मिळतात आणि मग महायुती म्हणून साधारणतः 233 आणि काही अपक्ष आमदारांच्या पाठिंबावर हे सगळं बहुमत 237 पर्यंत जातं. तरी देखील राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे 5 डिसेंबरला. या 10-12 दिवसांमध्ये केवळ हीच चर्चा होत होती, गृह विभाग शिवसेनेला सोडायचा की भाजपला सोडायचा. मग कुठेतरी कोण म्हणत होतं नाही, गृह विभाग अजित पवारांकडे दिला तरी आम्हाला चालेल. असं हे तिन्ही तेवढेच ताकदीचे नेते आहेत, कुणीही गृह विभाग सांभाळला असता. फक्त ते गृह विभाग जे आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. गृह विभागामध्ये केवळ म्हणजे चांगलं खातं आहे, हेवीवेट खातं आहे म्हणून त्याच्याकडे न पाहता सर्वांनीच समृद्धी या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे. गृह विभागासाठी केवळ रस्सीखेच न करता पोलीस प्रशासनाला फ्री हँड देऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने गुन्ह्याचा तपास करा आणि असे गुन्हे होणारच नाहीत. जे पोलिसांचंच ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे खलदी ग्रहण आहे, त्या ब्रीदवाक्याला समोर ठेवून तुम्ही काम करा, हे गृह विभागाने पोलीस यंत्रणांना सांगणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात मात्र तसं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. नक्कीच तसं होतच नाहीये संकेत. गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच गृहमंत्री पदासाठी आग्रही होते. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये अगदी आपण पाहिलं सुरुवातीपासून गृहमंत्री पदावरून रस्सीखेच होती. अगदी म्हणजे निवडणुका व्हायच्या आधीपासून गृहमंत्री पद आम्हाला तुम्हाला, आम्हाला तुम्हाला अशा पद्धतीचं सगळं चालू होतं. हे सगळं चालू असताना ज्या शिवसेनेला डावलून अखेर तुम्ही स्वतःकडे गृहमंत्रीपद ठेवलंत, याआधी सुद्धा या राज्याचं गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांनी भूषवलेलं आहे, चांगल्या पद्धतीने भूषवलेलं आहे. मग तरी सुद्धा तुम्ही जर इतकं ओढून ताणून हे पद स्वतःकडे ठेवलं तर मग या पदावरती ठेवल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्या ना. तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्याचं का तुम्हाला कळत नाहीये? का मग तुम्हाला कळतंय मग तुम्ही कळून न कळल्यासारखं करताय? का तुमच्याकडून अजून सुद्धा अशा पद्धतीच्या इतक्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा, इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा पाहिजे तशी कारवाई अजूनही का होत नाही? पाहिजे तितका वेग तपास यंत्रणांना का येत नाही? हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासून धडाडीचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. तुम्ही इतके धडाडीचे नेते आहात तरी सुद्धा असं का होतंय की मग तुमच्याकडे गृहमंत्री पद आहे? गृहमंत्री पद कशासाठी घेतलं होतं? यासाठी घेतलं होतं का की मीडियाला काहीच कळत नाही, पीडितांच्या कुटुंबियांना काहीच कळत नाही, अगदी क्षुल्लक कारणावरून
कृष्णा आंधळे सापडला जात नाही, मोबाईलचे लॉकच खोलले जात नाहीत. इतक्या सगळ्या क्षुल्लक कारणांसाठी गृहमंत्री पद घेतलं होतं का? गृहमंत्री पद जर तुम्ही घेतलेलं आहे तर या सगळ्यामध्ये तुम्ही या सगळ्या तपास यंत्रणांना या सगळ्या तपास यंत्रणांवर दबाव टाकणं गरजेचं आहे. जो दबाव सध्या मीडिया टाकत आहे, सर्वसामान्य जनता टाकत आहे किंवा विरोधकांमधले काही नेते टाकत आहेत, हाच दबाव खरं तर गृहमंत्र्यांनी टाकणं अपेक्षित होतं. मुख्यमंत्री, गृहमंत्री स्वतः जर या प्रकरणामध्ये येऊन तपास यंत्रणांवर दबाव टाकत असतील, काही सूचना देत असतील, असं जर झालं संकेत, तर का मग तपास यंत्रणा काम नाहीत करणार? करावंच लागेल ना तपास यंत्रणांना काम. मग या सगळ्यामध्ये गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कमी पडतात अशी जी टीका वारंवार विरोधकांकडून होते, याच टीकेला कुठेतरी जास्त पाठबळ मिळतंय ना या सगळ्या करण्यामुळे, या सगळ्या वागण्यामुळे, असं मला वाटतंय. त्यामुळे खरं तर या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची, देवेंद्र फडणवीसांची भूमिका, त्यांच्या सगळ्या जे काही त्या सूचना देत आहेत, जे काही ते आदेश देत आहेत, हे सगळं अतिशय महत्वाचं आहे. काटेकोरपणे पालन त्यांच्या सूचनांचं होणं गरजेचं आहे. जसं आपण म्हटलं की त्यांनी अगदी विधानसभेत सांगितलं होतं की या सगळ्या आरोपींच्या सगळ्या संपत्तीवरती टाच येईल, हे त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. त्याच्यावर अजूनही काही झालेलं नाहीये. पुन्हा गृहमंत्री त्यावर काहीच बोललेले नाहीये. त्यामुळे जे जे ते बोलले आहेत ते त्यांनी करून दाखवणं गरजेचं आहे आणि जे ते अजून बोललेले नाहीयेत ते बोला आणि करा, हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. संकेत, निश्चितच समृद्धी, या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर गृह विभाग आणि दोन गृहमंत्री, गृहराज्यमंत्री आणि गृहमंत्री या सगळ्यांनी ऍक्शन मोडवर येऊन संबंधित विभागाची, खात्याची बैठक घेऊन या प्रकरणामध्ये कसे कठोरातले कठोर निर्णय घेऊन आरोपी, तो कृष्णा आंधळे जो फरार आहे त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं करून संतोष देशमुखांच्या परिवाराला, कारण ह्याच संतोष देशमुखांचा परिवार सुद्धा देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटला होता आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे या परिवाराला असं सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये आम्ही कुणाचीही दयामाया दाखवणार नाही, जो दोषी असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करू. या वचनाला, या हे जे दिलेलं प्रॉमिस आहे संतोष देशमुखांच्या परिवाराला, ते प्रॉमिस सार्थ करण्यासाठी आता गृह विभागानं आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृह विभाग आहे त्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ऍक्शन मोडवर येण्याची गरज आहे. हे सगळं प्रकरण आम्ही शेवटपर्यंत टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून निश्चितपणे लावून धरू आणि संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी जे शक्य आहेत ते सगळे प्रयत्न आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करू. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नमस्कार, मी